तो हिरे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राज शिर्केंच्या घरापासून. तर आता इथे रमाकांतचा फोटो लावलेला असतो आणि सगळेजण येऊन पाया पडत असतात त्याच्या फोटोला. कारण प्रेक्षक तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या एपिसोडमध्ये रमाकांतचा मृत्यू झालेला आहे. तर आता इथे ईश्वरी खूप दुःखी असते. तर आता इथे अंजली, अर्णव सगळेजणच दुःखी असतात. तर मात्र नम्रताला काही दुःख नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शिर्के पोलिसांना घेऊन आलेला असतो. साहेब मी सरांना बोलून आणतो प्लीज असं म्हणतो शिर्के. तर आता इथे पोलीस बसलेले असतात. तर आता इथे अर्णवला बोलवायला येतो शिर्के. सर इन्स्पेक्टर आलेत, त्यांना तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे असं म्हणतो आता शिर्के. तर आता इथे अर्णव उठून जातो पोलिसांना भेटायला. तर आता आकाश सुद्धा उठतो. आई मी आलोच असं म्हणतो अविनाश आणि आता इथे अविनाश सुद्धा जातो. तर आता सगळे जातात बाहेर पोलिसांना भेटायला. तर आता वल्लरीला टेन्शन येतं काय चाललंय यांचं म्हणून. ईश्वरीला खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि ती रडत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे पोलीस अर्णव सोबत बोलायला आलेले असतात. मिस्टर राज शिर्के तुमच्या वडिलांचा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे असं म्हणतात आता इन्स्पेक्टर आणि ते रिपोर्ट देतात अविनाशकडे. तर आता तो इन्स्पेक्टर म्हणतो की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून एक गोष्ट खात्रीने तुम्हाला सांगू शकतो की त्यांचा मर्डर झालाय असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता आकाश म्हणतो व्हॉट मर्डर असं म्हणतो अर्णव. हो कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे स्पष्ट दिसतंय की त्यांच्या शरीरामध्ये काय विषारी द्रव्य सापडलेत आणि शिवाय त्यांच्या मानेजवळ एक टोचल्याची खूण आहे. म्हणजे याची मला खात्री आहे की त्यांना कोणीतरी हे विषारी द्रव्य त्यांच्या मानेतून टोचलंय आणि त्याच्यातूनच त्यांचा मृत्यू झालाय. अरे बापरे असं म्हणतात अविनाश. हे कुणी केलं असेल असं म्हणतात इथे अविनाश. त्याची इन्व्हेस्टिगेशन चालूच आहे. पण मिस्टर राज शिर्के तुम्हाला कुणावर संशय आहे? म्हणजे तुमचा कोणता तरी दूरचा रायवल, काही भांडणं, काही वाद, कोणाशी व्यक्ती असेल जे हे सगळं करू शकतात असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. तर आता इथे अर्णव म्हणतो राकेश. काय राकेश तो तर जेलमध्ये आहे ना असं म्हणतो आता अविनाश. नाही सर असं म्हणतो इन्स्पेक्टर. दुर्दैवाने राकेश आमच्या हातून निसटलाय, मी शोधतोय त्याला असं म्हणतो इन्स्पेक्टर. आणि तो लवकरच सापडेल असं म्हणतात ते. तो आला होता इव्हेंटला असं म्हणतो अर्णव. तर आता सगळ्यांना धक्काच बसतोय ऐकून. तर आता इथे अर्णव म्हणतो त्यांनी आमच्या ट्रॉली खाली बॉम्ब लावला होता. तो बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठीच मी ट्रॉली घेऊन जंगलच्या ठिकाणी गेलो. तिथे बॉम्बला झाला तेव्हा मला काहीच कळलं नाही त्याच्यानंतर काय झालं ते असं म्हणतो अर्णव. म्हणूनच मला त्या दिवशी वेळ झाला होता असं म्हणतो अर्णव. तर आता अविनाश म्हणतो पण अर्णव अरे हे सगळं तू आम्हाला का नाही सांगितलं असं म्हणतो अविनाश. कधी सांगणार होतो, मला वेळच नाही मिळाला असं म्हणतो अर्णव. आपण बोलू नंतर यावर असं म्हणतो अर्णव. सो राज शिर्के यू आर राईट. कारण आम्ही जिथे इव्हेंट होता तिथल्या ऑर्गनायझर्सशी, बाउन्सरशी आणि तिथल्या होस्टशी जेव्हा मी चौकशी केली तेव्हा एक बाउन्सर तिथे मिसिंग होता. तो बाउन्सर म्हणूनच आला होता तिथे असं म्हणतो अर्णव. आणि त्या सीसीटीव्ही फुटेज बद्दल काही कळलं, काय सापडलं त्यात असं म्हणतो आकाश. नाही मिस्टर आकाश, ज्या ठिकाणी हा इव्हेंट झाला तिथल्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही मागवले आहेत. शिवाय आजूबाजूचे जेवढे कॅमेराज होते त्याचे देखील फुटेजेस मागवले आहेत. लवकरच कळेल असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो आकाश. मिस्टर राज शिर्के मी कमिशनर सरांना फोन लावला होता, त्यामुळे कमिशनर साहेबांचा स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की हे केस प्रायोरिटी बेसिसवर घ्या. ते स्वतः या केसवर लक्ष घालणार आहेत. त्यामुळे डोंट वरी, आम्ही लवकरच त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करू असं म्हणतो इन्स्पेक्टर. हा दरम्यान जर तुम्हाला या केसच्या संदर्भात काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवा असं म्हणतो इन्स्पेक्टर. हो असं म्हणतो अर्णव. आणि ह्या केसमध्ये काही प्रोग्रेस झाला तर आम्ही तुम्हाला कळवतो. ओके असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. अजून एक गोष्ट, काय फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यासाठी तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्स पैकी कोणाची तरी सही लागेल असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. मी येतो असं म्हणतो आकाश. हा असं म्हणतो अविनाश. शिर्के असं म्हणून सांगतो अविनाश. तर आता ओके असं म्हणतो इन्स्पेक्टर आणि निघून जातो तो. तर आता आकाश जातो इन्स्पेक्टर आणि शिर्के सोबत. तर आता अविनाश बघतच असतो अर्णवकडे. काय रे अर्णव, राकेश सुटला आणि तू आम्हाला सांगितलं पण नाहीस. राकेश काही करू शकतो ना आम्हाला असं म्हणतो आता अविनाश. एनिवेज इन्स्पेक्टरने सांगितलंय ते स्वतः लक्ष घालतील, लवकरात लवकर पकडतील त्याला, तू काळजी करू नकोस. पण अर्णव थँक्स. अरे केवढी मोठी रिस्क घेतलीस तू. तुझ्यामुळे इव्हेंट मधले सगळे खरं तर सगळ्यांच्या जीवावर बेतलं असतं. तुझ्यामुळे वाचलेत सगळे असं म्हणतो अविनाश. मर्डर असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणतो आता अविनाश. तर आता इथे विचार करत असतो अर्णव की कोण मर्डर केला असेल रमाकांतचा म्हणून. तर आता इथे आकाश आणि नम्रताला दाखवलंय. तर आता इथे नम्रता ज्यूस घेऊन आलेली असते आकाशसाठी. तर आकाश ज्यूस असं म्हणते ती. आर यू सिरियस असं म्हणतो आकाश. काकांची डेथ झाली आहे, घरात अजून कोणी काय खाल्लं नाहीये आणि तू मला ज्यूस देतेस? आर यू किडिंग मी असं म्हणतो आकाश. असं काय रिएक्ट करताय हो तुम्ही? मी तुमची बायको आहे आणि तुमची काळजी वाटणं साहजिक आहे. मला नाही वाटत आहे मी काही चुकीचं करते ते असं म्हणते नम्रता. आकाश हे बघा बाहेर लोक येणार आहेत, पूर्ण दिवस तुमचा धावपळीत जाणार आहे, म्हणून म्हणतेय थोडं पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते ती. सांगितलं ना नकोय मला असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता तिच्या बाजूला बसते. हे बघा आता आपल्यालाच एकमेकांची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्यासारखी माझी पण धावपळ होणार आहे. सकाळपासून ईशू आणि जिजू तर फोटो समोर जाऊन बसलेत, त्यामुळे घरातली कामं करायला आम्ही आहेच ना. हक्काची मोलकरीण असं म्हणते नम्रता. फॉर गॉड सेक नम्रता, फॉर गॉड सेक असं म्हणतो आकाश. दादाची आणि दीचे बाबा गेले, ट्राय टू अंडरस्टँड असं म्हणतो आकाश. म्हणूनच तर घेतोय आपण स्पर्धा, आपण हरलोय पण ते सगळं बाजूला ठेवलंय. आपण काकांचं कार्य करतोय, घरातल्यांना आधार देतो, दुसऱ्यांना काय हवं ते नकोय ते बघतोय, पाहुण्यांशी बोलतोय. पण आपलं काय आकाश,
नेहमीप्रमाणे आपल्याला तर कोणी समजून घेतच नाहीये. तुम्हाला खरंच सांगते, ह्या घरात काही चांगलं घडत नाहीये असं म्हणते नम्रता. इतक्या वर्षानंतर दादाला आणि दीला त्यांचे बाबा भेटलेत आणि आजीला त्यांचे जावई भेटलेत आणि इशूला तिचे सासरे आणि तिची अटॅचमेंट झाली त्यांच्याशी असं म्हणतो आकाश. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर झाले होते आणि अचानक हे सगळं झालंय. तुला कळतंय का? काय बोलतेस तू असं म्हणतो आकाश. हो मला नीट कळतंय काय चाललंय असं म्हणते नम्रता. मला नाही वाटत असं म्हणतो आकाश. मला अजिबात वाटत नाही की तुला कळतंय. अशा वेळेस आम्ही सपोर्ट नाही करायचा मग कोणी करायचं असं म्हणतो आकाश. आणि अशा मोमेंटला तू इतकी सेल्फिश वागू शकतेस वाटलं नव्हतं. आणि ऑनेस्टली मला तुझं वागणं अजिबात पटलं नाही असं म्हणून आता आकाश निघून जातो तिथून. तर आता नम्रता आकाश आकाश करत बसलेली असते तिथेच. तर आता नम्रताला खूप जास्त राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला दाखवलंय. तर आता ईश्वरी कॉफी घेऊन आलेली असते अर्णवसाठी. तर आता अर्णव बसलेला असतो त्याच्या आईचा फोटो बघत. तर आता ईश्वरी आतमध्ये येते. खूप दुःखी असतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता ती कॉफी आणून ठेवते टेबलवरती. तर आता ईश्वरी बाजूला बसते त्याच्या. बाबांचं मर्डर झालं असं म्हणतो अर्णव. कोण केलं असेल असं म्हणतो अर्णव. त्यांना का मारलं असेल कोणी असं म्हणतो अर्णव. त्यांचं कोणाशी काय वैर असणार असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी विचार करत असते, ज्या माणसाला काहीच नाही माहिती माणसाला कोणी का मारेल आणि माझ्यामुळे मारलंय का त्यांना. तर आता ईश्वरी म्हणते नाही म्हणजे माझ्यावरचा राग त्यांच्यावर काढला असेल का कुणी असं म्हणतो अर्णव. दिस इज रॉंग असं म्हणतो अर्णव. म्हणजे माझ्यामुळे मारलं त्यांना. का उत्तर देणार आहे मी उद्या आईला असं म्हणत असतो अर्णव. आणि ईश्वरी त्याची सांत्वना करत असते. खूप जास्त रडत असतो आता इथे अर्णव. तो म्हणत होतीस मला की त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा, फॅमिलीमध्ये सगळं चांगलं व्हावं म्हणून सगळं प्रयत्न करत होतीस तू. मला पण कुठेतरी वाटत होतं मी सिंदूर की थोड्या वेळाने सगळं चांगलं होईल. पण त्यांच्यावर इतका राग होता माझा की पण मी त्यांना समजूनच घेतला नाही असं म्हणतो तो. खूप कसं तरी होतंय मला असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी खूप जास्त रडत असते. तू जे सांगितलं होतंस ना तसंच होतं. माझ्यामुळे जवळ आलेला माणूस ना दूरच जातो. आधी आई गेली, लहानपणीच सोडून गेली होती. आता बाबाही गेले असं म्हणतो अर्णव. तू नाही जाणार ना मला सोडून असं म्हणतो अर्णव ईश्वरीला. नाही जाणार ना असं म्हणतो अर्णव. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार असं म्हणतो तो. प्लीज सोडून जाऊ नको मला कधीच असं म्हणतो अर्णव. प्लीज असं म्हणतो अर्णव. माझ्याकडे बघा मी आहे तुमच्या सोबत कायम असं म्हणते ईश्वरी. जग इकडचं तिकडे झालं ना काही झालं तरी मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही असं म्हणते ईश्वरी. हमेशा तुमच्या सोबत राहील. तर आता इथे अर्णवचा सांत्वना करत असते ईश्वरी आणि आता तो तिच्यावर पडून रडत असतो बघा प्रेक्षक हो. खूप जास्त रडत असतात दोघेही. अर्णवला खूप जास्त रडायला आलेलं असतं. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे वल्लरी लपून छपून कुठेतरी जात असते. तर आता इथे ती आपल्या गाडीकडे आलेली असते आणि त्या गाडीमध्ये बसते ती. तर आता गाडीतून ती काहीतरी घेते बघा प्रेक्षक हो. तर आता गाडीतून ती फोन बाहेर काढते. तर आता ती उदयकांतला कॉल केलेली असते. तर आता उदयकांत बोलायला लागतो. हॅलो असं म्हणतो तो. हॅलो काय हॅलो उदयकांत अरे काय करून बसलास तू. केवढी मोठी गडबड केली आहेस कळतंय का तुला असं म्हणते वल्लरी. तो जर हॉलमध्ये पोचला असता ना तर जास्त गडबड झाली असती असं म्हणतो उदयकांत. जरा विचार कर समजून घे असं म्हणतो तो. गप्पा बस रे. एकतर एवढी मोठी चूक करतोस आणि माझ्यावर आवाज चढवतोयस. मला सांग रमाकांतवर तू नजर ठेवून होतास ना हा. तरी सुद्धा तो तुझ्या तावडीतून सुटला कसं काय. बरं चल सुटला तर सुटला. त्या हॉलच्या इथे कसं काय येऊन पोचला असं म्हणते वल्लरी. अगं मी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो निसटला. काय करू मी असं म्हणतो उदयकांत. म्हणून त्याला लगेच मारून टाकायचं असं म्हणते वल्लरी. अरे मूर्खा थोडाफार जखमी केला असतंस आणि सोडून दिलं असतंस तर चाललं असतं. हे काय करून बसलायस तू असं म्हणते वल्लरी. रमाकांत हॉलमध्ये येऊन आपल्या गुन्ह्यांची यादी वाचली असती सगळ्यांसमोर असं म्हणतो उदयकांत. तो मेलाय ना म्हणून आम्ही दोघे आज बाहेर आहोत. तो जिवंत असता तर आम्ही दोघेही आज आत असतो. विचार कर असं म्हणते उदयकांत. एक गप्पा बस असं म्हणते वल्लरी. तुझ्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय कळतंय का तुला असं म्हणते वल्लरी. एक गप्पा बस असं म्हणतो उदयकांत. बाबाचा नोकर नाही मी तुझ्या. वाटेल ते ऐकून घ्यायला असं म्हणतो तो. तू नोकर नाहीस तू खुनी असं म्हणते वल्लरी. आता जाशील आत कायमचा असं म्हणते ती. एकटाच आत नाही जाणार या सगळ्यात तू सुद्धा माझ्यासोबत सामील होतीस. मी जर आत गेलो ना तर तुलाही आत घेऊन जाईन असं म्हणतो तो. एक गप्पा बसा आवाज खाली कर. मी नव्हतं सांगितलं रमाकांतचा जीव घ्यायला. तू खून केलायस मी नाही असं म्हणते ती. हे बघ आता तरी मी जे सांगते ते नीट ऐक. काही दिवसांसाठी मुंबईच्या बाहेर जा अंडरग्राऊंड हो कळलं का असं म्हणते वल्लरी. कारण आता पोलिसांनी अर्णव ह्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आणि ते जर का गेले ना तर आम्ही दोघे बेकार अडकू असं म्हणते ती. ऐक असं म्हणतो तो. अगं नाही बिगं नाही मी जे काय सांगते ना तेच करायचं असं म्हणते वल्लरी आणि फोन ठेवते ती. तर आता इथे उदयकांत पण विचार करत असतो काय करायचं पुढे म्हणून. तर आता इथे रमाकांतच्या फोटोवरती फुलं वगैरे वाहत असतात लोक. तर आता पाया पडत असतात. तर आता वल्लरी वाहत असते बघा प्रेक्षक होती फुलं आणि आता ती पाया पडते रमाकांतच्या फोटो समोर. तर आता ईश्वरीने अर्णव खूप दुःखी असतात. अंजली आणि आजी सुद्धा खूप दुःखी असतात. तर आता इथे बाजूला जातात अविनाश आणि वल्लरी. तर आता अविनाश म्हणतो तुम्ही सगळे आज आलात त्यासाठी आभारी आहोत असं म्हणतो तो. काय बोलू आज मन खूप दाटून आलंय. खरं तर शब्दच अपुरे पडतील मला. आमचे रमाकांतराव म्हणजे माझे भाऊजी खूप साधे सरळ मार्गी होते. तर हे सगळं ऐकून आजी रडत असतात. त्यांनी त्यांच्या तरुणपणात त्यांच्या व्यवसायात त्यांनी खूप उंची गाठली. माझ्या ताई बरोबर म्हणजे सात्विका ताई बरोबर त्यांचा संसार सुखाचा चालू होता पण
पण दुर्दैवाने एक अशी जी गोष्ट घडली त्यामुळे ते अपराधीपणाची भावना घेऊन ते आयुष्यभर जगले. कष्टाच्या आयुष्यात झोकून देऊन प्रायश्चित्त केले त्यांनी असं म्हणतो आता अविनाश. खरं तर खूप वर्षांनी काही दिवसांपूर्वीच ते परत आले होते. आमच्यातले सगळ्यांचेच त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर झाले होते. वाटलं होतं आता सगळं चांगलं होईल पण नियतीच्या मनात खूप वेगळंच होतं असं म्हणून आता अविनाश रडत असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. हे जे काय घडलंय ते सहन करण्याची शक्ती अंजली, अर्णव सकट आम्हा सगळ्यांना मिळू दे हीच प्रार्थना असं म्हणतो अविनाश. तर आता ईश्वरी सांत्वना करत असते अर्णवची. रमाकांत रावांच्या म्हणजे भाऊजींच्या आत्म्यात शांती लाभो असं म्हणून आता अविनाश पाया पडतो बघा प्रेक्षक आणि तिथली लोक पण पाया पडतात. तर आता सगळेजण पाया पडून होतं सगळ्यांचं रमाकांतच्या फोटोला. तर आता अविनाश म्हणतो या. तर आता इथे आजी बोलायला लागतात. तर आता तिच्या फोटोसमोर येऊन फुलं वगैरे वाहतात आणि पाया पडतात त्या सुद्धा रमाकांतच्या फोटोला. नम्रताला बघा प्रेक्षक अजिबात वाईट वाटत नाहीये. काय बाई आहे ना खरंच ही प्रेक्षक हो. तर आता इथे अंजली सुद्धा येते बघा प्रेक्षक आणि तिला आकाश घेऊन आलेला असतो. तर आता ती फुलं वाहते बघा प्रेक्षक रमाकांतच्या फोटोवर आणि ती सुद्धा पाया पडते. तर आता इथे आकाश सुद्धा पाया पडतो. तर आता खूप जास्त रडत असते अंजली असं म्हणतो अविनाश. तर आता नम्रता जाते अंजलीकडे. सावरा स्वतःला असं म्हणते नम्रता. तर आता आजी सुद्धा खूप रडत असतात. तर आता अंजली तिथं निघून जाते. तिला नम्रता घेऊन जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरची बारी असते. तर आता वल्लरी म्हणते आमच्यापैकी कोणीही अजून ह्या धक्क्यातून सावरलेलं नाहीये. नेमकं काय बोलावं खरंच काय सुचत नाही असं म्हणते वल्लरी. इतक्या वर्षानंतर माझ्या अर्णव आणि अंजलीच्या आयुष्यात वडिलांचं प्रेम त्यांच्या मायेचा छत्र मिळत होतं. तेव्हा क्रूर नियतीने ते सुद्धा राहू नाही दिलं आणि काढून घेतलं. आई बिना वाढत होती दोन्ही जण. आता वडिलांचं प्रेम मिळत होतं तर हे सगळं असं अचानक अकाली घडलं आणि वडिलांचं छत्र सुद्धा आयुष्यातून कायमचं हिरावलं गेलं असं म्हणून आता वल्लरी ऍक्टिंग करत म्हणत असते बघा प्रेक्षक हो. तेव्हा हे सगळं सहन करण्याची ताकद माझ्या अर्णव आणि ईश्वरीला दे आणि रमाकांत रावांच्या आत्म्याला शांती मिळू दे एवढीच प्रार्थना असं म्हणते वल्लरी आणि पाया पडते रमाकांतच्या फोटोला. तर आता ईश्वरी बघत असते अर्णवकडे. सर असं म्हणत असते ती. तर आता ईश्वरी आणि अर्णव फोटोकडे जात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते दोघेही जातात आणि फोटो समोर थांबतात. तर आता तोही फुलं वाहतो रमाकांतच्या फोटोला. तर खूप जास्त रडत असते ईश्वरी. तर आता हात जोडतो अर्णव त्याच्या फोटो समोर. हे जे कोणी केलंय त्याला सोडणार नाही मी असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरीला एकदमच टेन्शन येतो हे सगळं ऐकून अर्णवचं. त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्की मिळणार. आय प्रॉमिस यू असं म्हणतो अर्णव. तर आता वल्लरीला खूप जास्त भीती वाटत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी बघतच असते अर्णवकडे. आजी खूप जास्त रडत असतात आणि अंजली सुद्धा. तर आता इथे सांत्वना देत असते ईश्वरी अर्णवला. तर आता ती घेऊन जात असते त्याला. तर आता खूप भाऊक झालेलं दाखवलं अर्णवला आणि तो बघतच असतो रमाकांतच्या फोटोकडे. तर आता वल्लरीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक आता सकाळ झालेली दाखवले. तर 15 दिवसानंतर असं दाखवलंय. तर आता अर्णव चिंटू लिहिलेली टोपी आपल्या हातात घेऊन बसलेला असतो. तर आता त्याला आठवतं दगडाच्या काळजाचा माणूस आहे हा. आईला आणि मला पोरकं करून निघून गेला हा माणूस. असं वाटते मला ह्याला बाबा म्हणताना सुद्धा असं म्हटलेलं असतो ना अर्णव. तर त्याच्या झोळीतून पडलेलं असतं ना चिंटू लिहिलेली टोपी. तर आता इथे चिंटू लिहिलेली टोपी पडलेली असते झोळीतून रमाकांतच्या. तर आता इथे ईश्वरी म्हटलेली असते त्याला ती टोपी घालून की स्वतःच्या मुलाची छोटीशी वस्तू दूर राहूनही आयुष्यभर जपणारा हा बाप दगडाच्या काळजाचा वाटतो का हो असं म्हटलेली असते ना ईश्वरी. सगळं आठवतं आता अर्णवला. सगळंच आठवतं आता इथे अर्णवला. खरंच अभिमान वाटतो तुझा असं म्हटलेला असतो ना रमाकांत. हे आठवतं अर्णवला. सात्विक असायला हवी होती आज. खूप बरं वाटलं असतं तिला. आपल्या मुलाने आपल्याच नावाने एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय. खूप आनंद झाला असता तिला असं म्हटलेलं असतं रमाकांत. हे आठवतं त्याला. तू मला बाबा म्हणालास असं म्हटलेलं असतं रमाकांत ना मरायच्या आधी. हे सगळं आठवतं त्याला. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे वल्लरी फोनवरती म्हणत असते की सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर झालं आणि पोलिसांना सापडलं ना तर पोलिसांच्या आधी अर्णवच्या हातून मरशील तू असं म्हणते वल्लरी उदयकांतला. तर आता अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात सौदामिनीकडे फाईल घेऊन. तर आता दोघे येऊन बसतात तिच्या खुर्चीसमोर. कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आय होप तुम्ही माझे पेपर साईन करून ठेवले असतील असं म्हणतो अर्णव. सात्विक फॅशन्स फक्त माझं आहे असं म्हणतो अर्णव. त्या पेपर्स आमचे असं म्हणते आता ईश्वरी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा तेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ हाईप करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.